Hallelujah. Praise the Lord, everybody. And welcome to Tabernacle Ministry International and Church of the Rock International Bible Study. So now we are once again in the topic, and that is praying after a long break. आपण पुन्हा एकदा या विषयामध्ये आहोत, आणि ते म्हणजे पुष्कळ वेळानंतर किंवा फार वेळानंतर प्रार्थनेला बसणं. तर आज माझा उपविषय आहे, आणि तो म्हणजे देवा जवळ येणं. ड्रॉ नाय टू गॉड. ड्रॉ नाय टू गॉड. Let us all pray before we go into today's word. Holy Spirit of God, welcome once again in our hearts and our lives in a new way. Wherever we are right now, where people are right now, Lord, thou art welcome, Lord. You take charge, O Lord, my God, and touch your people even as, O Lord, not me, but you speak through me, Lord. Thank you for changing a word from Logos into Rhema. Thanks a million that you're going to meet your people in a new way and take them on a new level, Lord. In Jesus' name I pray and I ask. Amen. Okay, so now we are studying in the topic, and that is praying after a long break, and our subtopic is draw nigh to God. Let us read our base verses. James chapter 4 and verse 8. Jacob याचा चौथा अध्याय वचन 8. James 4:8. Draw nigh to God, and he will draw nigh to you. Cleanse your hands, ye sinners, and purify your hearts, ye double-minded. James 4 verses 9 to verse 10. Be afflicted and mourn. Jacob 4 वचन 9 आणि वचन 10. Be afflicted and mourn and weep. Let your laughter be turned into mourning and your joy to heaviness. Humble yourselves in the sight of the Lord, and he shall lift you up. Amen. Okay, so now we are seeing, आपला विषय चाललेला आहे की प्रार्थना ज्यावेळेस आपण करायला बसतो, पुष्कळ वेळ कालांतराने गॅप घेऊन, त्यावेळेस आपल्याला काही काही त्रास आला किंवा काही काही अडखणांना त्रास सामोरे जावं लागतं. आपण हे सगळं पाहिलं, आणि मग आपण पाहत आलेलो आहे की आपला शेवटचा भागात आपण पाहिलं की पवित्र आत्म्याचं स्वागत करणं किती महत्वाचं आहे, आणि पवित्र आत्मा हा त्याचं सानिध्य कसं लवकरात लवकर आपण आणू शकतो हे आपण पाहिलं की कसे की आपण स्तुती स्तवनाची गाणी लावू शकतो, विशेष करून स्तवनाची गाणी लावू शकतो, आणि आपलं पूर्ण लक्ष लावून ते गाणे आपण गात असताना ते वातावरण आपण तसं क्रिएट करू शकतो. मग मोठ्याने बायबल वाचणं आहे, अनेक मुद्दे आपण पाहिले. तर आज आपण पाहणार आहोत की देवा जवळ जा म्हणजे याचा अर्थ काय. आज आपण याच्यामध्ये थोडंसं आपण अजून खोलवर पाहणार आहोत. आमेन. आपण तयार आहोत का? लेट अस गो. रेडी? ओके. ड्रॉ नाय टू गॉड म्हणजे काय? इंग्लिशमध्ये ड्रॉ ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे एक मॅग्नेट किंवा एक खिचाव किंवा एक पुल, किंवा अजून अर्थ आहे की ओढले जाणे किंवा स्वतःला ओढत नेणे, स्वतःला ओढून घेऊन जाणे म्हणजे ड्रॉ. ओके. तर थोडं आपण या शब्दामध्ये सखोल जाणार आहोत आज. तर बायबल सांगतं ड्रॉ नाय टू गॉड, देवा जवळ जा. तर आता इथं मराठीमध्ये हा जो शब्द आहे, इंग्लिशमध्ये सुद्धा कम क्लोज टू गॉड, ह्या शब्दामध्ये एवढं गांभीर्य किंवा एवढी पॉवर समजत नाहीये किंवा त्याचा खरा अर्थ समजत नाहीये. पण किंग जेम्स व्हर्जनमध्ये आपण पाहतो की लिहिलेलं आहे ड्रॉ नाय टू गॉड म्हणजे काय? ड्रॉ म्हणजे काय? मॅग्नेटिक आकर्षण किंवा चुंबकीय आकर्षण किंवा एक खिचाव किंवा ओढले जाणे किंवा स्वतःला घेऊन जाणे, याचा अर्थ हा होतो. म्हणजे याचा अर्थ, पॉइंट नंबर 1, draw nigh means to pull yourself or drag yourself. म्हणजे स्वतःला खेचणं किंवा स्वतःला फरफडून घेऊन जाणं. ह्याचा अर्थ काय? का फरफडलं जाणं? का खेचायचं स्वतःला? म्हणजेच ह्याचा अर्थ, पॉइंट नंबर 2, drag means that someone or something is withholding or pushing you back, and you are pulling or dragging yourself. म्हणजे याचा अर्थ होतो की कोणतरी किंवा काहीतरी तुम्हाला मागे ओढत आहे किंवा मागे ढकलत आहे, आणि तुम्हाला उलट्या दिशेने त्याला विरोध करून ढकलत पुढे जायचं आहे, म्हणजेच ड्रॉ. याचा अर्थ स्पष्ट आहे की पॉइंट नंबर 3, द अबोव पॉइंट स्पीक्स ऑफ फायटिंग रेजिस्टन्स, म्हणजे तुम्हाला कोणतरी विरोध करते. तर बायबल सांगतं ड्रॉ नाय टू गॉड म्हणजे काय? की तुम्हाला
ज्यावेळेस तुम्ही देवाच्या जवळ जायला सुरुवात कराल त्यावेळेस तुम्हाला विरोध होणार, तुम्हाला कोणतरी मागे ढकलणार, तुम्हाला काहीतरी मागे ढकलणार, तुम्हाला कोणतरी विरोध करणार, पुश करणार, तुम्हाला मागे खेचून धरणार. तो एक झुंज तुमची सुरू होती, म्हणजेच एक झुंज तुमची सुरू झालेली आहे. ड्रॉ नाय टू गॉड. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या जवळ जायला सुरुवात कराल त्या क्षणाला तुम्हाला कोणतरी मागे ओढून धरेल, काहीतरी मागे ढकलेल, असं पुश करेल, आणि तो कोणतरी किंवा काहीतरी तो तुमचा देह आहे. सैतानापेक्षा जास्ती तुमचा देह तुम्हाला विरोध करतो, हे कधी विसरू नका. बायबल सांगतं की ड्रॉ नाय टू गॉड म्हणजे काय, की त्यावेळेस तुम्ही स्वतःला ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेमध्ये देऊन टाकायला सुरुवात कराल, तुम्हाला अनेक प्रकारचे विरोध तुमचा देह उपस्थित करणार तुमच्या समोर, जे आपण मागील काही बायबल स्टडीमध्ये पाहिलेलं आहे की कशा प्रकारे तुमचा देह हा तुम्हाला विरोध करत असतो. हे आपण सखोलतेने पाहिलेलं. झोप येणं, डोके दुखणं, त्रास येणं, आळस होणं, सारखं मोबाईल बघणं, सारखं चक्कर मारणं, अंग जड होणं, हे अनेक प्रकारचे विरोध तुमचा देह तुमच्या समोर उपस्थित करतो. पण बायबल सांगतो ड्रॉ नाय टू गॉड म्हणजे स्वतःला ओढा, स्वतःला खेचा, स्वतःला ढकला आणि तो विरोधाला पुश करा. हे कोण करेल? प्रश्न असा आहे, देवाच्या जवळ जाण्यासाठी ही धडपड कोण करेल? हे कष्ट कोण करेल? हा त्रास कोण सोसेल? हा प्रश्न आहे. हु विल डू दॅट? तर असाच व्यक्ती हा विरोधाला तोंड देईल किंवा विरोधाला विरोध करेल जो देवावर प्रेम करतो. मूळ पॉइंट बघा, प्रार्थनेला बसण्याचे कारण अनेकांचे अनेक असतात, पण ज्या लोकांना देवाच्या जवळ जायचं असतं, का प्रश्न आहे का तुला देव विचारतो, तुला माझ्याजवळ का यायचंय? का यायचंय? प्रश्न तो आहे. उदाहरण घ्या, जर का तुम्हाला कोणतरी म्हटलं की मला आज तुला भेटायचंय, तर तुम्ही नॅचरली स्वाभाविक आहे तुम्ही विचाराल का. जर का तुम्हाला म्हटलं कोणतरी मला तुला आज कॉल करायचंय, तर प्रश्न तुम्ही विचाराल का. जगत मग कोणते तुम्हाला म्हटलं की यार मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय, कशाबद्दल? हा प्रश्न येतो. तसंच तुम्ही ज्यावेळी म्हणता देवा मला तुझ्या जवळ यायचंय, का? कशासाठी? का तुला का माझ्याजवळ कशासाठी यायचंय? नाही मला एक घर हवंय, नाही मला एक बंगला हवाय, नाही मला एक नोकरी हवी, नाही मला लग्न करायचंय, नाही मला चांगली बायको हवी, नाही मला चांगला नवरा हवाय, नाही मला एक चांगला जॉब हवाय, मला प्रमोशन हवंय. या असे कारण घेऊन प्रार्थनेला बसणारे लोक हे ड्रॉ नाही करत, नाही हे झगडत नाही, हे झुंज देत नाही. ज्यांना खरोखर तीव्रतेने काहीतरी देवाकडून हवं असतं ना, ते लोक झुंज देतात, ते लोक धडपडतात, ते लोक जसं रक्तस्रावली स्त्री, असं ते 4 लोक ज्या माणसाला पॅरालिसिस झाला होता त्याला ज्यावेळेस ते घेऊन आले, तसे ते लोक आहेत ज्यांना काहीतरी हवंय, किंवा असे लोक की ज्या लोकांना देवावरती प्रेम आहे. आता प्रश्न असा आहे की तुमच्या प्रार्थनेचं उद्दिष्ट काय? ह्याच्यावरून ज्यावेळेस बघा, जेव्हा तुम्हाला विरोध होतो ना, ज्यावेळेस तुम्हाला विरोध केला जातो, तुम्हाला ज्यावेळेस मागे ओढलं जातं, त्यावेळेस तुमच्या उद्दिष्टाची तुमची खरी ओळख होती की बाबा ह्याला का हवंय माझ्याजवळ येण्यासाठी. तर याकूब 4:8 मध्ये स्पष्ट दिलेलं आहे की ड्रॉ नाय टू गॉड. ड्रॉ या शब्दातूनच सुरू होत आहे आणि स्पष्ट शब्द आहे. ड्रॉ म्हणजे विरोध होणार, तरी स्वतःला ओढ, स्वतःला ढकल, स्वतःला पुश कर, स्वतःला त्रास दे, तुझ्या देहाचा विरोध कर. हे आधी सुरू होणार. म्हणजे हे सगळं ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेला बसता, पुष्कळ कालांतराने तुम्हाला हा विरोध होणार, हे या एका शब्दात मेन्शन केलेला आहे, उल्लेख केलेला आहे. ड्रॉ म्हणजे विरोधाला तोंड देत देवाच्या जवळ यायचा अर्थ हा होतो. विरोधाला तोंड देत देवाच्या जवळ या. ओके, पुढे 4था मुद्दा. दिस ऑल्सो स्पीक्स ऑफ युअर फ्लेश मेकिंग यू फील सो वीक that you will have to drag or pull yourself. तुमचा देहाचा अर्थ हा पण होतो या शब्दात ड्रॉचा, की तुमचा देह तुम्हाला एवढा अशक्त
फक्त तुमच्या आतमध्ये जाणीव करून देईल की जेणेकरून तुम्हाला स्वतःला खेचावं लागेल का तुम्हाला स्वतःला फरफडावं लागेल प्रार्थनेमध्ये, फरफडावं लागेल. म्हणजे असं नाही मला बसायचंय, नाही मी उठणारच नाही, नाही काय होऊ दे, नाही मला झोप आली तर मी उठेल, मी चालेल, मी काय करेल, पण मी सुद्धा देणार, मला पवित्र आत्मा हवाय, मला स्पर्श हवाय. तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही स्वतःला तुम्ही फडफडत का होईना पण तुम्ही येशूच्या वस्त्राच्या काठाला स्पर्श कराल, असं तुम्हाला प्रार्थना करावी लागणार. आमेन. पॉइंट नंबर 5, now God also will draw himself on to. वचन सांगतं draw nigh to God and he will draw nigh to you. म्हणजे आता इथं सुद्धा म्हणजे शब्द ड्रॉ या शब्दाला जर का मी पाहिलं तर हळुवारपणे म्हणजे वेळ लागणार, तुम्हाला देवाच्या जवळ जाण्यासाठी वेळ लागणार याचा अर्थ लागतो ड्रॉ या शब्दातून. बघा आपण विहिरीतून इंग्लिशमध्ये म्हणतात ड्रॉ वॉटर आउट फ्रॉम द वेल. म्हणजे काय की आम्हाला पहिले बादली पाण्यामध्ये विहिरीमध्ये फेकावी लागते खाली, मग त्यातून पाणी भरतं, त्या विहिरीतलं पाणी त्या बादलीत भरलं जातं आणि मग आम्ही तिला ओढतो. ज्यावेळेस तिला ओढतो त्यावेळेस वेळ लागतो, ताकद लागते. जेवढी मोठी बादली तेवढं जास्ती ताकद लागून आम्ही त्या बादलीला वरती आणतो. तर त्याला म्हणतात ड्रॉइंग आउट वॉटर. ते एका झटक्यात सुक्कने वरती येत नाही, त्याला वेळ लागतो. तसंच ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेला बसाल, ज्यावेळेस तुम्ही अनेक पुष्कळ काळानंतर ज्यावेळेस तुम्ही देवाला प्रार्थनेला बसलेले आहात, तर तुमच्या आणि देवाच्या मध्ये एक अंतर वाढलेलं आहे. तर बायबल सांगतं ड्रॉ नाय टू गॉड अँड ही विल ड्रॉ नाय टू यू. म्हणजे तू देवाच्या मधलं तुझ्यामधलं अंतर तू पहिलं कमी कर, म्हणजे देव तुझ्यामध्ये त्याच्यामधलं अंतर कमी करेल. पहिलं तू अंतर कमी कर, म्हणजे देव कमी करेल. तर ते अंतर कमी करायची सुरुवात जी आहे त्याच्यामध्ये जेवढा तुम्हाला त्रास विरोध होतो, तसाच विरोध देवाला विरोध होत नाही, पण देव बायबल सांगतो ड्रॉ नाय टू गॉड अँड ही विल ड्रॉ नाय टू यू. म्हणजे तो पण तुझ्याजवळ येईल, पण एका झटक्यात येणार नाही. मला आठवतं ज्यावेळेस पेशंटची कृत्यामध्ये ज्यावेळेस 120 जण ज्यावेळेस वरच्या माळ्यावर बसले होते, त्यांना तिथं 10 दिवस बसावं लागलं. 10 दिवस येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये रदबदली करत होता आणि 10व्या दिवशी म्हणजे 50वा दिवस म्हणजे पेंटिकॉस्ट डे. आज जगभर पेंटिकॉस्ट डे म्हणून साजरा केला जात आहे. संडे रविवारच्या दिवशी मी रेकॉर्डिंग करत आहे, म्हणजे 31 मेच्या दिवशी. पण पेंटिकॉस्ट डे जरी असेल आज किंवा 3 जूनला जरी असेल, ओके, तर त्या दिवशी पवित्र आत्मा ज्यावेळेस टाकला गेला, 10 दिवस लागले देवाला माणसाच्या जवळ ड्रॉ यायला 10 दिवस लागले देवाला तो निर्णय उलटा करायला, की मी ह्याच्या पुढे माणसाठाई माझा देवा माझा आत्मा टाकणार नाही, देणार नाही. इथून पुढे माझा आत्मा माणसाबरोबर वाद घालणार नाही. 10 दिवस लागले देवाला तो निर्णय उलटा करायला. कारण का तर ते अंतर ते फारकत झालेली आहे. हे अंतर ज्यावेळेस आपण प्रार्थनेला बसतो, काय काय लोकांना देवाचा आत्मा झटकन स्पर्श करतो, झटक्यात. काय काय लोकांना फार वेळ लागतो. का वेळ लागतो? कारण ते अंतर वाढलेलं असतं आणि ते अंतर गर्वाने असतं, स्वतःच्या चांगुलपणाने असतं. स्वतः मी फार चांगला आहे, मी काय चुकतच नाहीये, ही भावना असती. स्वतःबद्दल असं फिलिंग असतं की यार माझ्यासारखं कोणीच नाही, सगळे पापी, मी एकटा चांगला. कुठे ना कुठेतरी असं तोंडाने कोण म्हणत नाही हो, पण भावना आतमध्ये असते की यार मी काय चुकतोय, मी काय चुकत आहे, माझ्यामध्ये काय चुका अशा आहे, मी काय पाप करतो. जर का अशा भावना जर का असतील तर देवाचा आत्मा स्पर्श नाही करत हो. तुम्ही किती न्यायपणाचं पांघरून घाला, किती मोठा मुखवटा घालून फिरा, तरी तर नाही करत स्पर्श देवाचा आत्मा. का नाही करत देवाचा तो स्पर्श? कारण तो जेवढे अशा भावना असतात, मी फार चांगला,
नाही ओके मी काय पाप करतो, याच्याने अंतर वाढतं. पण जो देवाकडे म्हणतो देवा मी चुकलोय, क्षमा कर रे देवा, मला तू हवा आहे रे देवा, तुझ्याशिवाय मला कोणी नाही रे देवा, अशा ज्या भावनेने येतो सॅट करून देवाचा त्याला भेटत असं फटाक, काही विलंब न लावता. कारण त्यांनी त्या व्यक्तीने त्या अंतःकरणामध्ये ते अंतर मिटवलेलं असतं. तर पाचवा मुद्दा, नाव गॉड ऑल्सो विल ड्रॉ हिमसेल्फ ऑन टू यू, मीन्स इट मे ऑर मे नॉट बी फास्ट. ते कदाचित झटक्यात किंवा झटक्यातही होणार नाही. देवाला तुम्हाला स्पर्श करायला वेळ लागणार. किती लोकांची तयारी आहे देवाचा स्पर्श न येता तिथं थांबून राहणं. मुश्किल आहे ना. देवाचा स्पर्श न होता प्रार्थनेच्या स्थळी थांबून राहणं किती लोकांची तयारी आहे. मला एक फार इम्पॉर्टंट मुद्दा आठवतो की बायबलमध्ये प्रभू येशू म्हटलेला आहे की जोपर्यंत माझा बाप तुम्हाला माझ्याकडे आणत नाही, कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. तर मला एक विनंती आहे प्रत्येकाशी की तुम्ही ही प्रार्थना करावी की देवा माझ्यावर कृपा कर आणि मला तुझ्या जवळ घेऊन ये. माझ्यावर कृपा कर आणि मला तुझ्यावर जवळ घेऊन ये. पुष्कळांना आपल्या चांगुलपणावरती चांगुलपणाने देवाच्या जवळ जायला आवडतं. पुष्कळांना हा पुष्कळांचा प्रॉब्लेम आहे ख्रिस्तामध्ये. खतरनाक प्रॉब्लेम येतो की त्यांना वाटतं की मी माझ्या चांगुलपणाने देवाच्या जवळ जाईल. पण तसं नाही होत संत हो. तुम्ही तुमच्या तुम्हाला हे वचन माहिती की माणसाचे नीतिमत्व देवासमोर घाणेरड्या चिंधीप्रमाणे आहे. हे तुम्हाला मला सगळ्यांना ठाऊक आहे, पण ते नुसतं माहिती आहे. पण अजूनही ज्या प्रार्थनेला बसतो तर आपल्याला आपल्या चांगुलपणाने आपण त्या देवाच्या जवळ जायला बघतो. हा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून देवाचा आत्मा अशा लोकांना मी स्पर्श करत नाही. मी अनेक जण पाहिलेले, अक्षरशः म्हणजे एवढे विचित्र लोक पाहिले की ते अक्षर म्हणजे त्या जीवनाकडे बघूनच कळतं किंवा त्यांच्या अवताराकडे बघून कळतं की अरे हा व्यक्ती किती पापी, किती भयानक असणार आहे. आणि जेव्हा ते लोक चर्चमध्ये येतात, अरे बापरे, आल्या त्यांच्यावर असता देवाचा आत्मा उतरून येतो झटक्यामध्ये आणि पवित्र आत्मा स्पर्श करायला लागतो आणि त्यांना एवढं देव भेट घेतं त्यांची, प्रचंड ऑसम, ब्युटिफुल. पण मी अनेक लोकांना पाहतो की जे लोक एकदम चांगले असतात आणि अक्षरशः कोरड्या कागदासारखी उभे असतात चर्चमध्ये. त्याच्याकडे बघ काय चाललंय, त्याला काय होते, हिला काय होते, ही का पडली, ही का गडगडती, ही का रडती, अरे हा का एवढा रडतोय ओक्साबोक्षी, अरे ह्याला का एवढा मोठा माणूस रडतो, का रडतोय हा, अरे बापरे, असे बघतात. जसं काय क्रिकेट मॅच मधले एम्पायर, ए नो बॉल, हाँ रुको, वो जाके बॉलिंग करो, हाँ इसको क्या हो गया, अरे इसको लग गया, अरे बापरे. एक प्रश्न आहे, तुम्हाला टेन्शन येत नाही का? प्रभू येशू काय म्हटलेलं आहे की पाण्याने व आत्म्याने जोपर्यंत तुम्ही बाप्तिस्मा घेत नाही तोपर्यंत तुमचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होत नाही. पाण्याने व आत्म्याने. टेन्शन नाही की यार जो देव मला पृथ्वीवर स्पर्श करत नाही तो स्वर्गात कसं काय घेईल. प्रश्न वाटत नाही तुम्हाला? टेन्शन येत नाही? मला एक प्रश्न आहे, रात्रीच तुम्हाला झोप येते तरी कशी काय? हा, त्यामुळे एवढे निवांत कसं काय राहू शकता? आता कल्पना करा, प्रेज गॉड तुम्ही जिवंत आहात, पण कल्पना करा तुम्ही जर का करोनात मेला असता, पवित्र आत्मा न मिळवता किंवा स्पर्श देवाचा न घेता, पवित्र आत्मा न मिळवता, कसं काय काय तुम्ही केलं असतं हो? म्हणजे बॉडी सोडल्यानंतर तुम्ही काय केलं असतं? मला खरंच प्रश्न आहे, खरंच प्रश्न. म्हणजे तुम्हाला टेन्शन येत नाही? निवांत तुम्ही मस्तपैकी खाता पिता एन्जॉय करता स्वतःचं लाईफ एकदम, असं काही तुम्हाला काही हेच नाही. आय एम टेल यू व्हेरी फ्रँकली, सिरियस व्हा. स्वतःच्या बद्दल सिरियस व्हा, स्वतःच्या तारणाबद्दल सिरियस व्हा, सार्वकालिक जीवनाबद्दल सिरियस व्हा. आपण पुढे जाऊया. ओके, आता मी
आता याकोब याचा 4 अध्याय आणि वचन 9 हे वचन 8 मी आता फोडणार आहे. वचन 8 मुद्दा क्रमांक पदक वाचत आहोत, वाचणार आहोत. वचन 8, ड्रॉ नाय टू गॉड अँड ही विल ड्रॉ नाय टू यू. क्लेन्स युअर हँड्स ये सिनर्स अँड प्युरिफाय युअर हार्ट्स ये डबल माइंडेड. काय? क्लेन्स युअर हँड्स ये सिनर्स अँड प्युरिफाय युअर हार्ट्स ये डबल माइंडेड. चला आपण आता थोडंसं अजून खोलवर जाणार आहोत. याकोब 4:8 मध्ये पॉइंट नंबर 1, यू सिट फॉर प्रेयर फर्स्ट. पहिलं तुम्हाला प्रार्थनेला बसायचं आहे. पुष्कळ जण देवाच्या स्पर्शाची वाट बघतात आणि मग प्रार्थनेला बसतात. नाही, पहिलं तुम्हाला बसायचंय स्वतःला. जोपर्यंत तुम्ही बसणार नाहीये देव येणार नाहीये. यू सिट फॉर प्रेयर फर्स्ट. गॉड टचेस ऑर नॉट, यू सिट फर्स्ट. एक उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छितो. असं कधी होतं का घरामध्ये की आई सगळे जेवायला बसल्यानंतर जेवण बनवायला घेते? असं कधी होतं का की तुम्ही जेवायला बसल्यानंतर आई म्हणती आता मी स्वयंपाक करायला घेते? आले का सगळे? नाही, स्वयंपाक पहिला रेडी असतो, मग आपण जेवायला बसतो. पुष्कळ जणांचा हा प्रॉब्लेम आहे. पुष्कळांना वाटतं की देवाचा आत्मा मला जोपर्यंत स्पर्श करत नाही तोपर्यंत मी प्रार्थनेला बसणार नाही. तुम्हाला पहिलं प्रार्थनेला बसायचं आहे आणि मग देवाचा आत्मा तुम्हाला स्पर्श करायला सुरुवात करेल. हो, असं अनेकदा होतं की तुम्ही ज्यावेळेस काम करत असता किंवा काहीतरी करत असता, तुम्हाला देवाचा आत्मा स्पर्श करायला सुरुवात करतो, तुम्हाला भरायला सुरुवात करतो आणि तुम्ही अन्य भाषेमध्ये तुम्ही ऑन होता आणि फुटायला सुरुवात होता आणि तुम्ही सट तुम्ही फ्लो होता. तो भाग नातेसंबंधाचा आहे. तुम्हाला देवानी त्याच्या सानिध्याने मुकुटमंडित केलेलं आहे. ते फार मोठं गौरव आहे की तुम्ही चालताना, फिरताना, बोलताना, बसताना, उठताना, काम करताना देवाचा आत्मा तुम्हाला एका झऱ्यासारखा भरायला लागतो. ते फार मोठी गौरवी एक पातळी आहे. ती साधी पातळी नाहीये. पण याचा अर्थ हा नाही की प्रत्येक वेळेस देव पहिलं स्पर्श करेल मग तुम्ही प्रार्थनेला बसाल. नाही, तुम्हाला पहिलं बसायचं आहे. तुम्हाला पहिलं देवासमोर जायचं आहे. तुम्हाला स्वतःला रिकामा करायचं आणि मग देव तुम्हाला भरायला सुरुवात करेल. हे तुम्हाला पहिलं यू सिट फॉर प्रेयर फर्स्ट. सांगा एकमेकाला, पहिलं तुम्ही प्रार्थनेला बसा. बोला एकमेकाला, सांगा पहिलं तुम्ही प्रार्थनेला बसा. बाजूला कोण नसेल तर स्वतःला बोला, पहिलं तू प्रार्थनेला बस. पहिलं तू बस आणि मग देव स्पर्श करेल. पॉइंट नंबर 2, all this is creating a distance between you and God and not allowing you to draw nigh. Remove it. काय अंतर करत आहे? हे आपले देहिक स्वभाव, सगळं काही देहाच्या गोष्टी की आपल्यामध्ये आणि देवामध्ये अंतर हे आपला शरीर, आपला देह करतो. की प्रार्थनेला न बसणं, विलंब लावणं, कंटाळ करणं, आळस करणं, या सगळ्या गोष्टीमुळे आपल्यापासून देव दुरावला जात आहे. त्याचं सानिध्य आपल्यासमोर येत नाही. ते सानिध्य आपल्या जीवनामध्ये येत नाही. आणि म्हणून हे जे अंतर आहे, हे अंतर मिटवण्यासाठी पहिलं आपल्याला बसायचं आहे. नेक्स्ट पॉइंट नंबर 3, आणि ते फार महत्वाचं आहे. अँड देन वेट. थांबून राहा. प्रेषित कृत्याचा 1 अध्याय वचन 4, प्रेषित 1 वचन 4, अँड बीइंग असेंबल्ड टुगेदर with them, commanded them that they should not depart from Jerusalem, but wait for the promise of the Father. Wait. थांबून राहा. अतिशय महत्वाचं आहे. थांबून राहा. पुष्कळांना देवाच्या सानिध्यात थांबून राहायला आवडत नाही. कंटाळ येतो, झोप येते. कोण थांबतं? प्रश्न आहे,
कोण थांबतो? तर त्याआधी लर्न टू वेट, थांबायला शिका. कसं असतं की ज्यावेळेस आपण बघा, हे तुम्हाला हे फार महत्त्वाची गोष्ट तुम्हाला समजणं फार महत्त्वाचं आहे की आपण थांबतो कोणासाठी आणि कशासाठी. काय थांबतो कोणासाठी आणि कशासाठी? जर का आपले संबंध कोणत्या तरी व्यक्तीबरोबर असतात तर आपण त्या व्यक्तीसाठी थांबतो. जर का आपल्याला एखादी वस्तू अतिशय महत्त्वाची आहे तर त्या वस्तूसाठी आपण थांबतो. तर देव काय वस्तू नाही तर देव व्यक्ती आहे. मग जर का आपण एका व्यक्तीबरोबर संबंध करत आहोत, म्हणजेच आपण ज्यावेळेस देवाबरोबर आपण ज्यावेळेस संबंध करत आहोत तर आपल्याला थांबायला शिकलं पाहिजे. थांबायला शिकणं अतिशय महत्वाचं गुणधर्म आहे. कोणत्याही नातेसंबंधामध्ये प्रत्येक वेळेस तुम्हाला सरळ काही आल्या सटकने मिळत नाही. पुष्कळदा मला आठवतं की अनेकदा ज्यावेळेस मला कोणीतरी सांगतं की पास्टर मी तुम्हाला ह्या ठिकाणी भेटणार आहे, तर ती व्यक्ती लगेचच येत नाही किंवा मी पण कधी कधी तिथं उशिराने पोहोचलेलो आहे. तर जर का त्यांना माझे नातेसंबंध महत्वाचे आहेत तर ते माझ्यासाठी आणि मी त्यांच्यासाठी थांबेल. तर आपल्याला देवासाठी थांबायला शिकणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण प्रार्थनेला बसतो आणि देवाचा आत्मा ज्यावेळेस येत नाही त्यावेळेस तुम्ही काय करता? त्यावेळेस तुम्ही पुष्कळदा मला असं झालेलं आहे की ज्यावेळेस मी अनेकदा ज्यावेळेस मला कोणी म्हणाले की पास्टर मी येतो तुम्हाला भेटायला, आम्ही जर का त्यांना कुठेतरी मॉलमध्ये बोलवलेलं आहे आणि जर का त्यांना यायला उशीर झालेला आहे तर मला असं वाटलं तर मी जरा जाऊन हिंडून थोडंसं फिरून येतो, थोडंसं काहीतरी खाऊन येतो. पण तेवढ्यांदा मला असं वाटलेलं की अरे जर का मी इथून हल्लो तर हे लोक इथून थांबतील आणि मला शोधत बसतील. तर म्हणून मी तिथून हलतही नाही. का? कारण कदाचित जर का माझा मोबाईल लागला नाही तर, माझा कॉलच लागला नाही तर, त्यांना जर का माझा मोबाईल कनेक्ट झाला नाही तर मग ते काय करते? तर म्हणून त्या ठिकाणी न हलणं हे त्या नातेसंबंधाबद्दलची गांभीर्य आहे. नातेसंबंधाबद्दलचं गांभीर्य आहे, लक्षात ठेवा. तर त्या तिथं थांबून राहणं हे महत्वाचं आहे. थांबून राहणं. कोण थांबतं? फक्त खरे प्रेमी, फक्त प्रेम करणारे थांबतात. आज प्रश्न असा आहे, तुम्हाला देवावरती प्रेम आहे का? महत्वाचा प्रश्न आहे. डू यू लव्ह गॉड? That's a very big question. Do you love God? Very important question, very radical question. Do you love God or do you love something else and that's why you're going to God? का तुम्ही कशातरी दुसऱ्या गोष्टीवर प्रेम करत आहात म्हणून तुम्ही देवाजवळ जातात? हे तर कारण नाहीये. कारण देव अंतःकरण पारखणारा परमेश्वर आहे. बघा, प्रश्न हा आहे की तुम्ही प्रार्थनेला बसायचं उद्दिष्ट काय? प्रेम आहे का? कारण प्रेमच आहे की एखाद्या प्रियकराला, एखाद्या प्रियसीला एका ठिकाणी 3 तास, 4 तास, 5 तास, 6 तास थांबवून ठेवतं. आज तुम्हाला तुमच्या प्रार्थनेच्या स्थळी काय थांबून ठेवत आहे किंवा तुम्ही थांबतच नाहीये? हा प्रश्न आज मी तुमच्या अंतःकरणात पेरत आहे. देव स्पर्श करत नाही, मग मी काय करू? काय थांबत? देवा मला क्षमा कर, देवा मला क्षमा कर, देवा मला क्षमा कर, देवा मला रक्ताने धुवून शुद्ध पवित्र कर, देवा मी तालेले परमेश्वरा, देवा मला ये, मला भर, मला भर, मला भर, मला भर, मला भर, मला तू हवाय, मला तू हवाय. पास्टर म्हटले बोलायचे, मला तू हवाय, मला तू हवाय, मला तू हवाय, मला तू हवाय. देवा मला भर, देवा मला भर, देवा मला भर, देवा देवा मला भर 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 येशूनाथ, भर येशूनाथ, भर येशूनाथ, भर. देवा मला भर, देवा मला पावय क्षमा कर, देवा मी चुकलो, माझी क्षमा कर, देवा मला क्षमा कर, देवा मी चुकलो, देवा 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 देवा. देवा 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 टच कर, देवा टच 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 टच. देवा मला भर, देवा मला भर, देवा मला भर, देवा मला भर. देवा मी चुकलो, देवा मला क्षमा कर, देवा जेव्हा पण तुझ्यापाशी येते परमेश्वरा, देवा मी कुठे चुकते मला दाखव परमेश्वरा. देवा मला भर, देवा मला भर, देवा मला भर, देवा मला भर. देवा भर रे देवा. देवा कुठे तू? देवा देवा कुठे तू? देवा देवा भर, देवा
देवा देवा भरे देवा 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 हे असं नाही असं नाही. मग कंटाळा येतो. काय किती वेळा हात वरती करून बसायचं, किती वेळा असं हात दुखतो देवा काय. ईश्वर मग म्हणतो ऐक आमेन. असं नाही मी सांगतो म्हणून तुम्ही बसताय पास्टरने सांगितलेले नाही नाही. तुम्ही प्रेम करता का? आता म्हणू नका, मला विचारू नका प्रेम कसं करायचं. आता प्रेम करायला मी शिकू. प्यार प्यार सिखाया नहीं जाता, हो जाता है. देवाला हे मागा, देवा माझ्या अंतःकरणात तुझ्या प्रती प्रेम निर्माण कर. That's all pray. Thank you, Lord, my God, for today's word, Lord. I pray, I seal this word in our hearts with the precious blood, precious oil of the fire of the Holy Ghost. And I pray, help your people, Lord, my God, to bring forth fruit according to today's word, Lord, my God, 100-fold. Every yoke of darkness, every bondage of the enemy that's holding upon these lives, Lord, my God, abandon, destroy, and cleanse with the fire of the Holy Ghost, in the name of the Lord Jesus Christ of Nazareth. Every thief that has come to rob this word, Lord, my God, abandon, destroy, and cleanse with the fire of the Holy Ghost, in the name of the Lord Jesus Christ of Nazareth, Lord, my God. I say, people, Lord, my God, free, get out, God, in Jesus' mighty name. Holy Spirit of God, you take charge right now. I seal this word, your people, Lord, the spirit, soul, body, mind, heart, and life. They're going and coming, the job, the businesses, everything under the covering of the Lord's blood, the Lord's all in the power of the Holy Ghost. And I pray, Lord, help your people to love you above all in their lives. Ignite the flame of love in their hearts towards you. In Jesus' name I pray and I ask. Amen. 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 So everybody, I believe this today's word, आजच्या वचनाद्वारे तुम्ही लोकांना आशीर्वाद भरपूर मिळालेला आहे. आणि कृपा करून या वचनाला गांभीर्याने घ्या. स्वतःला देवाजवळ ओढत न्या, त्रास द्या स्वतःला, जरा छळा जरा स्वतःला, जरा बसा देवाच्या सान्निध्यामध्ये आणि जवळ जा. देवाला सांगा, देवा मला तुझी गरज आहे. देवावर प्रेम करायला देवाला सांगा, देवा मला तुझ्यामध्ये, माझ्या अंतःकरणात तुझ्याबद्दल प्रेम निर्माण कर. आणि याच्या पुढच्या भागासाठी आपण याकोब 4 वचन 9 ते 10 पाहण्यासाठी इथं वरती क्लिक करा. गॉड ब्लेस एव्हरीबॉडी. प्रेज द लॉर्ड. आणि ग्रो इन द लॉर्ड. वचनामध्ये अजून स्वतःची मुळं अजून सखोल करा. आमेन. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड.